हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल अँड माझ्या 8 ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की बाप्पांचं काल अनंत चतुर्थी होती आणि सर्वांना दुःख होतंच नेमकं, कारण की बाप्पा 10 दिवस येतात. एक आपल्या फॅमिली मेंबर सारखं आपल्याला घरात जाणवतं. देन कसं असतं, 10 दिवस जातातच, पण परंतु अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक असं भावना खूप हे होतात आपल्या, कारण की दुःखद आहे, कारण की एक आपल्या सदस्यासारखा असतो बाप्पा आपला. तर मित्रांनो, आज माझ्या घरचा बाप्पांचं विसर्जन आहे. तर त्यासाठी मी एक छोटा मिनी ब्लॉग घेऊन येतोय तुमच्यासाठी. काल अनंत चतुर्थी होती, परंतु काल सर्वीकडे आमच्या गावी जल्लोष असतो आणि त्यामुळे सर्वजण तिकडेच असतात. परंतु काल आम्ही विसर्जन करू शकलो नाही. बट दरवर्षीप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जन करतो बाप्पांचं घरी. तर ते आम्ही बाप्पांचं विसर्जन घरीच करत असतो, कारण की कारण मातीची मूर्ती आणतो वगैरे, आणि ते सॉईल कसं काय काय करतो आम्ही, आणि विसर्जन कुठं करतो नेमकं घरी आणि कशामध्ये करतो ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या प्रतिसादामुळे मी नवनवीन ब्लॉग घेऊन येतोय. चला तर मित्रांनो, बाप्पांच्या विसर्जनाची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. आता आधी घरातली आरती करूया, देन बाप्पांना आम्ही विसर्जन करण्यासाठी नेऊया. चला, तुम्हाला मी सर्व गोष्टी दाखवणार. चला तर विसर्जनाची इथे तयारी करतोय आम्ही आता, कारण की आपल्या या घरी जे कधी विसर्जन केल्यानंतर, कारण ते जी माती राहते ती माती आपण आपल्या घरच्या जिथे कुंडी वगैरे राहते झाडं लावण्याचे, त्यामध्ये टाकू शकतो आहे माती. आणि देन आपण नाही तर आपल्या शेतामध्ये सुद्धा नेऊन टाकू शकतो, कारण इकडे तिकडे वेस्ट नाही होईल. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण नाही होऊ शकतं. तर आम्ही या बकेटीमध्येच विसर्जन करतो आहे बाप्पांच्या. चला तर आता सजूया थोडंसं, बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करू. ही बाप्पांची तयारी चालू आहे आता विसर्जनाची आमच्याकडे. फायनली बाप्पांच्या विसर्जनाची आमची तयारी झालेली आहे. आम्ही मस्त गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या यामध्ये आणि मी जस्ट बाप्पांच्या विसर्जनाच्या तयारीला बकेट वगैरे, त्यामध्ये पाणी आणि आता गुलाबाच्या पाकळ्या टाकला तुम्ही पाहिलं. चला आता रेडी होऊया आपण. आधी घरामधली जी आरती असते तिथं करूया आणि ते नंतर मग बाहेर आणू बाप्पांना. चला, मोदकची तयारी चालू आहे. आई मोदक करते बाप्पांना कणकीचे. 10 दिवसापासून कणकीचे आज मोदक करताय घरी, जे सर्वात आवडीचे आहेत. माझ्या पण आहेत आणि बाप्पांच्या आवडीचे आहेत. खोबरं, गूळ आणि कणकीचे. फायनली गाईज रेडी. कुर्ता आणि धोती घातलेली आहे, कारण की बाप्पांचं विसर्जन आपल्याला चांगल्या प्रकारेच करायचं आहे. कसा दिसतोय तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. शंकर पार्वती कौतुकबाजी, जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माना स्वाने मात्रे माना कामाना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसोड वक्र दुधाची नेना. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.
फायनली बाप्पांची दुसरी पण आरती झालेली आहे, जिथे विसर्जनाच्या ठिकाणी करतो आणि नारळ फोडला आम्ही आणि जे आता बाप्पांना विसर्जित करतोय. लवकर या, 3 डुबक्या मारा. मित्रांनो, बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. सर्वांना दुःख होत आहे हे समजत आहे मला, परंतु निराश होऊ नका, कारण बाप्पा पुढल्या वर्षी पुन्हा लवकर येत आहे आणि आपण लवकर बोलवूया पुढल्या वर्षी. आणि बाप्पांकडे एकच प्रार्थना करतो अजून एकदा की सर्वांना सुख समृद्धी लाभू दे आणि सर्वांना सुखी ठेव. आणि थँक्यू फॉर दी वॉचिंग व्हिडिओ. आणि गणपती बाप्पा मोरया. नाही मागणार सुख, पण दुःख सहन करण्याची ताकद दे. पराभव झाला तरी हरकत नाही, पण शेवटपर्यंत लढण्याची ताकद दे. आयुष्य म्हणजे रणांगण आहे, माझी लढाई मलाच लढू दे. वाट माझी कधी चुकली तर न मागता आधार दे. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत हे महाराजा साथ तुझी कायम असू दे. हे महाराजा साथ तुझी कायम असू दे. गणपती बाप्पा मोरया.